स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे डेसे डायरीजमध्ये. मित्रांनो, मी आर्य आणि मित्रांनो, आम्ही आता सगळीच जण आता सकाळी लवकर उठलो आहे. हे बघा, गाता इकडे टी व्ही बघते, तिची गाणी बघते. मम्मी काय खारी खाते. हे बघा, मी खारी खातेस काय बटर? खारी खातेस. आणि बाबा, आज आपण आता सकाळी लवकर उठून कुठे जाणार आहोत? बेटा, आज काल अक्कलकोटहून स्वामी समर्थांच्या पादुका आलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुकांचं सर्व दर्शन करायला जाणार आहोत. करमणूक आपलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तिथं स्वामी समर्थांच्या पादुका आलेल्या आहेत. आता आपण सर्व दर्शनाला जाणार आहोत, त्यासाठी आज आपण लवकर आवरलंय सगळे. गातानी पण लवकर आवरलं नाही. तुम्हाला पण मित्रांनो, आम्ही आमचं दर्शन वगैरे सगळंच दाखवणार आहे. आणि आम्ही आता मित्रांनो नाश्ता करतो. मी नाही केला अजून, बाबांचा काय उपवास आहे आणि बाबांनी फक्त चहा पिले आज. चहा घेतला, मम्मा फक्त खाते, सांगते पण. चला, आता आपण तिथं पोचल्यावर मी आता तुम्हाला भेटतो. चला चल. तू कुठं जाते तू? हां, पाया पडायला. हां, कसं पाय पडायचं? तू पाया पडून दाखव. अच्छा, नमो नमो कर. हां, येले पळाली पळाली. चल. मित्रांनो, आम्ही आता हे काय बोलतात ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची इथं आलेलो आहोत. आपण काय शोधताय? मम्मा, गाता आपण कुठं आलो? गाता आपण काच बंद करून या. आत्ताच गर्दी ना, आतमध्ये कॅमेरा मोबाईल बंद ठेवावा लागतो. सेकंडला जातो. नको त्या माणसाच्या वाटीला जायचं.
दर्शन करून झालेले आहे. ऑलमोस्ट 10-15 मिनटातच आमचं लवकर दर्शन झालं, कारण काल रात्रीपर्यंत जास्त गर्दी होती ना. आता तशी गर्दी कमी झाली म्हणून लवकर झालं. आता आम्ही मित्रांनो नाश्ता करायला इथं थांबलो आहे. हे बघा मम्मीनी आणि मी ऑर्डर केला आहे मेंदू वडा मस्त. बाबा काही खाणार नाही, त्याच बाबांचा काही उपवास आहे. गाता गाता खाणार, आता गाता मोठी झाली. तर मित्रांनो आम्ही आता इथं मेंदू वडा खातो. सगळ्या फक्त जास्त पिऊन बाहेर पडलेलो घरातून. नाही खारे खाली गाताला ते पाहत बघा मित्रांनो, गाता आणि बाबा गाडीतच बसलेत आणि मी आणि मम्मी निघालोय भाजी घ्यायला. मम्मा त्या दोघांना तिथंच बसून आलीस. त्यांना भाजी घ्यायचं कळत नाही ना, त्यांना भाजी घ्यायचं कळत नाही म्हणून त्यांना गाडीत बसवले. आपण घेऊ चल. आणि मम्मीला जास्त एक्सपिरियन्स आहे भाजी घ्यायचा. तुला काय हात करत होतं. चल आता मम्मी भाजी घ्यायला जाते. तर मम्मी भाजीपेक्षा जास्त तिची इन्फॉर्मेशन विचारत बसत. होय दे. ही बघ मम्मी ती भाजी स्पेशलिस्ट. चांगली बघून घ्यायला आली. मग तुला काय म्हणायचं, बाबांना येत नाही? बाबा नाही येते पण एवढी चांगली येत नाही. चला तर मित्रांनो आता मम्मीची भाजी घेऊन झालेली आहे. मम्मा काय काय घेतलंस ग? मेथीची भाजी आणि वांग. वांगी. अर्धा किलो वांगी घेतला नाही मम्मीने डिस्काउंटमध्ये एकदम. चला हे काय करतात आतमध्ये, अजून खेळत असतील. ए माझ्या सीटवर उठ. पापा की उठ, चल उठ, माझ्या जागेवर उठ. हा आज पप्पा की परी बसले माझी. आज गातूची बुकिंग आहे मित्रांनो. गाता माझी सीट अडून बसलो इथं, उठतच नाही. गाता उठ. सीट बेल्ट लावून पूर्ण रस्त्यातून आले ती. एकदम आराम. सीटवर कब्जा गाताचा. पुढची सीट बुक झालेली आहे ना गातू. तू इथं बसणार ना? गाता एकदम व्यवस्थित हालत पण नव्हती, सीट बेल्ट लावले ना तिला एकदम. बघा मित्रांनो आणि आता घरी आलोय आणि बघा गाता प्रसाद खाते स्वामींचा. गाथा काय खाते तू? प्रसाद. कसा आहे? छान आहे ना. बघा मम्मीने बाबांना कामाला लावला नाही. बघा काय टोमॅटो मिरची कांदा चिरतायत. सोमवार आहे. मम्मीची तब्येत ठीक नाही. काय आलं? सर्दी मग आईस्क्रीम खाल्लंच काय जास्त? का तू काय खातेस? भाजी चपाती. भाजी चपाती. कोणती भाजी? मेथीची भाजी खाते का तू? मी पण खाते, गाता पण खाते माझ्या मांडीवर बसून. हां दादाच्या मांडीवर बसूनच खायला पाहिजे बच्चा. ए गातू चपा भाजी कशी आहे? माझ्या हातून खात नाही. स्वतःच खाते ती. आता गाता स्वतः खाते मेथीची भाजी. कशी आहे? हा एक नंबर आहे. चला तर मित्रांनो मी आता स्कूलवरून आलोय. आता स्कूलला गेलो, तुम्हाला माहिती पण नसेल 2:30 ते 5 आमची स्कूल होती. मी आता आलोय. बघा गाता आल्या माझ्या बॅगेवर अटॅक केलेला. गाता डान्स करते बघा इकडून तिकडून. हाय बोल.
हाय हे बघा हे पडशील. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय बाय.